नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण जाणार आहोत एका जबरदस्त राईडला, जी सुरू होणार आहे खारघर टू महाबळेश्वर, महाबळेश्वर टू सांगली आणि सांगलीवरून पुन्हा खारघर. आणि महाबळेश्वरला आपण इंडियाज बाईक वीकसुद्धा कवर करणार आहोत. सो लेट्स बिगन. आणि आपल्यासोबत आहेत राजेश आणि केतन. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि तुम्हीसुद्धा अशा जर्नीवर आम्हाला जॉईन करू शकता. तसं तुम्ही कमेंटमध्ये पिन करा. खूप एक्साइटमेंट आहे मित्रांनो इंडियाज बाईक वीकची आणि या जर्नीची. पण सगळ्यात आधी आपण पेट्रोल भरूया, कारण माझा फ्यूल इंडिकेटर आहे जो ब्लिंक करतो आहे. आणि हा जो पंप आहे तो खारघर आणि कामोट्याच्या मध्येच आहे. सो जस्ट आपण खारघरवरून स्टार्ट केलं आहे. सो आपण टँक फुल करूया आणि पुढचा प्रवास सुरू करूया. सकाळचे 6 वाजलेत मित्रांनो. खूप थंडी वाजते, खूप छान वेदर आहे. पण प्रवास सुरू करण्याआधी एक छोटासा आणि महत्त्वाचा स्टॉप म्हणजे फ्यूल स्टेशन. सो लास्ट इयरचा जो IBW होता इंडियाज बाईक वीक, तो आपण बुलेटवर कवर केलेला. त्याचासुद्धा व्हिडिओ यूट्यूबला आहे, तुम्ही चॅनलमध्ये जाऊन बघू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये तशी लिंकसुद्धा देईन. आणि ह्या वेळेला आपण जातो आहे बर्गमॅनने. तो चला आपण टँक फुल करूया आणि पुढचा प्रवास सुरू करूया. तर गाईज आता पेट्रोल भरून झालं आहे आणि आपण कळंबोली सर्कलला पोचलो आहोत. माझ्या स्कूटीमध्ये 380चं पेट्रोल भरलं आणि टँक फुल झाली. आधी थोडं रिझर्व चालू होतं. हिमालयाची सुद्धा आपण टँक फुल केला आहे. त्यामुळे आता पुढच्या प्रवासासाठी आपण पूर्णपणे तयार आहोत. सध्या वेदर एकदम मस्त आहे, वातावरण छान गारवा आहे. सकाळ असल्यामुळे ट्रॅफिकसुद्धा नाही आहे. त्यामुळे रायडिंगची मजा काही वेगळीच आहे. आणि खरं सांगायचं तर अशी लांबची जर्नी अर्ली मॉर्निंग स्टार्ट केली की खूप बरं वाटतं. तर एकीकडे दमदार हिमालयन आणि दुसरीकडे माझी स्कूटी, हे कॉम्बिनेशन थोडं वेगळं आहे. हे कॉम्बिनेशन नाहीच आहे, पण हाच तर या ट्रिपचा एक खास भाग आहे. लॉंग राईडला जाताना एक्स्ट्रा लाईट्स लावत जा मित्रांनो, मी रिकमेंड करेन. बट समोरच्याला त्रास होईल असा यूज नका करू त्याचा. जस्ट तुम्हाला एक रोड क्लिअर दिसायला हवा, स्वतःच्या सेफ्टीसाठी तुम्ही यूज करू शकता. सकाळची वेळ आहे, ट्रक आणि बस खूप आहेत. ट्रक तर जास्तच दिसत आहेत रोडला. आत्ता खारपाड्याला पोचलो आहे आपण. आजचा जो प्रवास आहे आपला, तो मला वाटतं 800 ते 850 850 किलोमीटर्स असेल टोटल जर्नी. खारघर टू महाबळेश्वर, तिकडून मग सांगली 180 अप्रॉक्स 200 किलोमीटर आणि मग सांगलीवरून पुन्हा खारघर. सो 2 ते 3 दिवसात आपल्याला ही जर्नी कंप्लीट करायची आहे. तुम्ही बघू शकता हळूहळू उजेड होतो आहे. मुंबई हळूहळू मागे गेली आहे. रस्ते खुले झाले आहेत आणि थंडी तर एवढी आहे की ब्रेकसुद्धा लागत नाही आहेत. एकदम हात माझे थंड झाले आहेत आणि ब्रेक स्लिप होत आहेत. ओलावा आला आहे थोडासा ब्रेकला. आणि लेफ्टला वेदर, ही जी सिनिक ब्युटी आहे ना मित्रांनो, हीच खूप एनकरेजिंग आहे, खूप एनकरेज करते लॉंग राईडसाठी आणि अर्ली मॉर्निंग राईडसाठी. आता शक्य तितकं जास्त किलोमीटर कवर करायचा प्रयत्न करूया, कारण खरं आता वेळेशी शर्यत सुरू झाली आहे. जर सगळं आपल्या प्लॅनप्रमाणे झालं तर दुपारी 3-4 वाजेपर्यंत आपण IBWला पोचू. वाटेत अधूनमधून इतर रायडर्स दिसत आहेत, ते सुद्धा बहुतेक IBWलाच जात असतील. प्रत्येकजण आपल्या प्रवासात आपल्या गोष्टी ठरवलेल्या आहे आणि हेच बाईक रायडिंगची मजा आहे. वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या दिशा, पण सगळ्यांच्या मनात एकच भावना, फ्रीडम. सकाळ आता पूर्णपणे जागी झाली आहे. क्षितिजावरचं सोनेरी प्रकाश हळूहळू डोंगरांच्या कडावर पसरतो आहे. थंडगार हवा हेल्मेटच्या आतही जाणवते आणि रिकामा लांबवर पसरलेला रस्ता हायवे जणू आपल्याला पुढे बोलवत आहे. माझे ग्लोव्ज, रायडिंग गिअर्स, बर्गमनचा स्थिर आवाज आणि समोर उघडलेला रस्ता, ह्या क्षणी बाकी सगळं मागे पडलेलं आहे. खरं सांगायचं तर ही फक्त एक ट्रिप नाही, तर अनेक वर्षापासून पाहिलेलं एक छोटंसं स्वप्न आहे जे आज मी जगतोय. तर बर्गमॅन मी 100-110 पळवली आधी. आतासुद्धा आपण एक 70-80च्या स्पीडने आलो आहे. खूप थंडी वाजते, गाडी स्लो झाली तरी थंडी आहे. भाई जाम थंडी वाजते बे. हात अख्खे कडक झालेत भाई. तुझा तरी इथे क्लच दाबायला मला ते पण नाही, आता कडकलोय हात. काय
ऐक ना, तुला पण ग्लोव्ह मध्ये थंडी वाजते का? भाई हात अख्खे सुन्न पडलेत. ह्या प्रवासाला अजून खास बनवते ती गोष्ट म्हणजे हा माझ्या गावचा रस्ता आहे. या मार्गाने मी नेहमी गुहागरला पिंपरला जात असतो. त्यामुळे प्रत्येक वळण, प्रत्येक घाट, प्रत्येक दृश्य हे काही ना काही आठवण घेऊन येतं आहे. बाईक रायडिंग म्हणजे फक्त एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही. कधी कधी ते स्वतःला पुन्हा भेटण्याचा मार्ग असतो. रोजच्या धावपळीपासून काही तास दूर जाऊन मनाला एक नवीन श्वास देण्याचा मार्ग. आता थोडा ब्रेक घेऊया. तुम्हाला सनराईज दाखवतो. माझी नेहमी एक इच्छा असते की आपल्या सबस्क्रायबर्सना काहीतरी वेगळं आणि छान दाखवावं. हे सकाळचे दृश्य आहेत. एक थोडा ब्रेक पण झाला आणि ही सिनिक ब्युटी मित्रांनो. ब्रेक पूर्ण करून आपण निघालो आहोत आपल्या पुढच्या प्रवासाला. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर अशीच मजा मस्ती करत आपण हा आपला प्रवास सुरू ठेवणार आहोत आणि प्रयत्न करणार आहोत की लवकरात लवकर आपण महाबळेश्वरला पोहोचू. अरे ब्लॉग कमी, प्री वेडिंग शूट जास्त वाटतंय. Always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never give up, never slow, till I finally prove it. Never listen to the no's, I just wanna keep moving. Keep my head up when I act. बुलेट असताना मी बर्गमॅनसोबत का आणली? त्याचं एक सिम्पल कारण आहे. ते म्हणजे आज आपल्याकडे खूप सामान आहे आणि लाँग राईडला बर्गमॅनचा स्टोरेज खरंच खूप उपयोगी पडतो. ऑब्व्हियसली चढणीला बाईकसारखा परफॉर्मन्स नाही देत, खूप स्लो चढते. पण मी बाकी सीट्स वगैरे एक टुरिंगच्या हिशोबाने हिचे बनवलेत आणि मला कधी असा प्रॉब्लेम नाही आला. सो मी शक्यतो इथून पुढे बर्गमॅननेच राईड करत जाईन. जसं जसं आपण पुढे जातो आहे तसं तसं तापमान पण खाली येते. मला वाटलं ऊन आलं तर जरा गरम वाटेल, पण नाही, तापमान खाली होते आणि थंडी अजून वाढत चालली आहे. पण रायडर लोकांना माहितीच आहे की थंडी वाढली की रायडिंगला अजून मजा येते. ओहो, वा 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 वा, फॉग. आता समोर जे दिसतंय ते खरंच अनपेक्षित आहे. हा कोलाड रोड माझ्यासाठी काय नवीन नाही, हा माझा गावचाच रस्ता आहे. मी इथून कित्येक वेळा प्रवास केला पण असा फॉग मला इथे कधीच मिळाला नाही. भाई जे भारी वाटतं आहे ना, मी खरंच शब्दात नाही सांगू शकत की मी काय फील करतो आहे यार. डायरेक्ट स्वर्ग. वा, जी फीलिंग आहे ना राईड करायची या वेदरमध्ये, एक नंबर एक नंबर. आम्ही दोघांनी पण आमचे फॉगलाईन चालू केलेत. समोरचा रस्ता अक्षरशः धुक्यात गायब होतो आहे. काही मीटर पुढे काय आहे ते पण नीट दिसत नाही आहे. आणि गंमत म्हणजे आपण रायडिंग का करतो ह्याचं उत्तर अशा क्षणांमध्ये मिळतं. हे एकदम अनप्लॅन्ड झालं आहे माझ्यासाठी आणि एवढी भारी मजा येते. हे प्लॅनमध्ये नसलेलं एकदम अचानक भयानक मी नाही सांगू शकत. एवढं एकदम एक ऑसम फिलिंग आहे ही. वाव, जस्ट सिम्पली वाव.
हे असे जे अनुभव आहेत ना ते खरंच प्रवासाची खरी किंमत वाढवतात. आता मला वाटतं आपण कुठेतरी थांबलो पाहिजे, कारण पुढचं काहीच दिसत नाही आहे. एकदम फॉगी वेदर झालं आहे. सो आपण कुठेतरी वेट करूया. मानगाव पेट्रोल पंप. सो मित्रांनो, इथे एक हॉटेल भेटलं आहे मानस. आम्ही तिकडे थांबतो कारण का पुढचं व्हिज्युअल एकदमच खराब होते. आणि आता दुपार पण झाली आहे, भूक पण लागली आहे. सो लंच टाईम झाला आहे. लंच करून घेऊया. आणि अर्धी राईड मला वाटतं ऑलमोस्ट आपण कवर केली आहे. अजून पुढेचा अर्धा प्रवास बाकी आहे. सो स्टे ट्यून. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर परत आपण आपल्या प्रवासाला निघालेलो आहोत महाबळेश्वरच्या दिशेने. मस्त जेवण झालं आहे आणि आता आपण आपली राईड कंटिन्यू करत आहोत. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असाल तर आता कमेंटमध्ये फॉग राईड लिहा, म्हणजे मला कळेल की तुम्ही खरे रायडर्स आहात आणि तुम्हाला हा जो अनुभव आहे माझा फॉग रायडिंगचा तो तुमच्यापर्यंत पोचला आहे. आत्ता आपण पोचलो आहोत माणगावमध्ये. आत्तापर्यंतचे मोकळे रस्ते आणि फॉगचा अनुभव मागे पडला आहे, कारण आता सुरू झालं ट्रॅफिकचा खेळ. आणि हा माणगावची ट्रॅफिक ही कोकणकरांच्या पातळीलाच पुजली आहे. जे कोकणात सतत येतात त्यांना माहिती आहे इंदापूर आणि माणगावची ही ट्रॅफिक आहे, तर ती कधी संपेल मला माहीत नाही. अल्टरनेटिव्ह ब्रिजचं काम चालू आहे पण अजून तो सुरू झालेला नाही आहे. सो आपल्यालासुद्धा आज त्याच्यातून जायचं आहे. राईट साईडने मित्रांनो अजिबात ओव्हरटेक करायची जागा नाही आहे, कारण समोरून कंटिन्यू गाड्या येत आहेत. सो आपण लेफ्टने हळूहळू कडेकडेने गाडी काढायचा प्रयत्न करूया. सो लेट सी हाऊ मच टाईम इट्स टेक, कारण ह्या ट्रॅफिकमध्येच खूप वेळ जातो. हा एक माझा लहानपणापासूनचा अनुभव आहे जो अजून तसाच आहे. सकाळी जेव्हा आपण निघालो तेव्हा रस्ते जवळजवळ रिकामे होते आणि आता हे दृश्य तुम्ही बघताय. जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त प्रवास पूर्ण केला आहे. थकवा अजून जाणवत नाही आहे, पण हेल्मेट काढून 2 मिनटं शांत उभं राहायची इच्छा नक्की होते, कारण ट्रॅफिकमध्ये खूप कंटाळा आला आहे, खूप वैताग आला आहे. माणगाव एकदा संपलं की रस्ता मोकळा मिळायला हवा, म्हणजे थोडं गाडी पळवायला मजा येईल आणि पुढचा प्रवास आपण बघूया कसा होतो आहे. सो फायनली माणगाव गेलं आहे, ट्रॅफिक संपलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हवा तसा मोकळा रस्ता मिळाला आहे. दोन्ही बाजूनं मस्त लांबपर्यंत पसरलेलं डोंगर, हिरवागार परिसर आणि समोर दिसणारा खुला हायवे. मित्रांनो, आता जाम मजा येते गाडी पळवायला. काही वेळापूर्वी आपण ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो आणि आता अचानक सगळंच बदललं आहे. रस्ता मोकळा, हवा छान आणि मूड एकदम फ्रेश झालेला आहे. आता थोडा आपण किलोमीटर कवर करायचा प्रयत्न करूया. सो मॅक्स टू मॅक्स 80-90 मी चालू आहे ह्या रोडला. एकदम मोकळा हायवे, अजिबात ट्रॅफिक नाही आहे. खरं सांगायचं तर आजच्या राईडने आधीच खूप सरप्राईज दिलं आहे. फॉग, ट्रॅफिक, थोडासा घाट सेक्शन आणि आता भन्नाट हायवे. Always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never give up, never slow, till I finally prove it. Never listen to the no's, I just wanna keep moving. Keep my head up when I act, head up, that's a fact. Never looking back, I'ma keep myself on track. Keep my head up, staying strong, always moving on. Feel I don't belong, tell my thoughts to move along. Push myself to be the best, die with no regrets. Live with every breath, see my message start to spread. And I had so many dreams, then you hit your teens. Life ain't really what it seems, try to find out what it means. Always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never give up, never slow, till I finally prove it. Never listen to फायनली आपण पोलादपूरला पोचलो आहे आणि आपण मुंबई गोवा हायवे सोडला आहे. इथून लेफ्टला वरती आपण महाबळेश्वरचा घाट चढायला सुरू करणार आहोत. पण थांबतोय आपले जे 2 मित्र आहेत ते अजून दिसत नाही आहेत. सो जस्ट मित्रांनो, गावचा रस्ता, घाट वा एक वेगळाच अनुभव
जो मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. त्यासाठी तुम्हाला रायडिंगला यावं लागेल. अजून एक स्कूटीवरून बघते आज बरेचसे मी रायडर्स बघितले जे स्कूटीवरून राईड करत आहेत किंवा जे IBW बघायलासुद्धा आले असतील. तो बघा एक रायडर गेला बाजूने, बरेचसे ग्रुप गेलेत वरती फॉर इंडियाज बाईक वीक. आणि मलासुद्धा एक छान वाटतं, वेगळं वाटतं की आपणसुद्धा याचा भाग आहोत. सो तुम्ही पण या, सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ जॉईन करा, सो वी कॅन ग्रो अवर कम्युनिटी. जसं जसं घाट चढतो आहे, वरती जातो आहे, वेगवेगळे ग्रुप बाजूने जात आहेत. सो एक एक्साइटमेंट वाटते की एवढे बायकर्स आहेत आणि एवढे रायडर्स आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा इतर भागातूनसुद्धा जे आलेले आहेत आणि त्यांना आज हे IBWचा इव्हेंट जो आहे तो बघायला मिळतो आहे. सो खरंच खूप ग्रेटफुल आहे. अरे गाय 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 गाय, ओ शाबाश, वा, मस्त. सो असा हा गावचा रस्ता, गावचा अनुभव, 2 बाईक्स, 4 मित्र आणि हा प्रवास. असं वाटतं आहे खरं तर राईड संपूच नाही, पण तरीसुद्धा आपल्याला इव्हेंटला पोचायचं आहे. आता 1 तास तरी लागेल मला वाटतं हा घाट चढायला. आत्ता सुरू होतं आहे आजच्या रायडिंगमधल्या सर्वात इंटरेस्टिंग भागाची, आणि ते म्हणजे महाबळेश्वरचा घाट. आतापर्यंत आपण हायवे, ट्रॅफिक, फॉग हे सगळं अनुभवत आलो आणि आता पुढे असणार आहे ते सतत वळणं, चढण आणि डोंगराच्या कुशीतून जाणारा रस्ता. प्रत्येक वळण नवीन असतं आणि प्रत्येक कॉर्नर वेगळी मजा देते. माझ्या बर्गमनसाठी सुद्धा थोडा हा परीक्षेचा काळ असणार आहे, कारण सपाट रस्त्यावर मी एकदम कम्फर्टेबल असतो आणि घाटात आता चढणीत तिचा खरा परफॉर्मन्स कळेल. खूप स्लो चढते गाडी मित्रांनो, पण गाडीने आजपर्यंत कधी दगा नाही दिला. मी एवढ्या राईड्स कंप्लीट केल्या आहेत या गाडीवर. तुम्ही जर चॅनल्समध्ये व्हिडिओ बघाल तर तुम्हाला समजेलच. दोन्ही बाजूने डोंगर दिसायला सुरुवात झाली आहे आणि जसं जसं वर चढतो तसं वातावरणही बदलत चाललं आहे, तापमान कमी होतं आहे आणि दृश्य अजून सुंदर होत चालले आहे. आता पुढचे काही किलोमीटर फक्त एन्जॉय करायचं आहे. हेल्मेटच्या आत ना गाणी ना काय, फक्त इंजिनचा आवाज आणि घाट रस्ता बस, आणि सिनिक ब्युटी. एवढी सिनरी छान आहे मित्रांनो की असं वाटते थांबून फोटो क्लिक करावे. मध्ये मध्ये आम्ही थांबून करूसुद्धा फोटो क्लिक, कारण आजचाच दिवस आहे. हा घाट आपण इथून चढणार आणि पलीकडल्या बाजूने उतरणार आहे, कारण आपल्याला महाबळेश्वरहून परत पुन्हा सांगलीला जायचं आहे. सो ह्या रोडने आपण रिटर्न नाही येणार आहोत. सो मला इथे थांबून खरंच खूप फोटोज काढायचं मन करतं आहे. सो बघू, पहिले थोडासा आपण प्रवास कंप्लीट करूया, त्याच्यानंतर आपण थोडासा वेळ घालवूया घाटात. स्टे ट्यून्ड आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. जमेल तेवढा आपण फास्ट जाण्याचा प्रयत्न करूया. अरे काय करतो ऑल्टो, कुठून जाणार आहे आता? मला तरी जाऊ दे भाई. चलो चलो चलो, लाईन लागली अख्खी पूर्ण, ओव्हरटेक करायला जागाच नाही. ST लालपरी लालपरी, वा. तरी मित्रांनो 2 व्हीलर काढता येते, 4 व्हीलरवाल्यांना मला वाटत नाही जागा आहे ओव्हरटेक करायला. घाटाचे वळण तसे आहेत, समोरून येणारी गाडी पण दिसत नाही आहे. खूप मजा येते, एकदम मस्त अनुभव आहे हा. आणि जसं जसं आपण चढतो तसं तसं अजून थंड जाणवतं आहे.
ॲक्टिवा पण ऐकत नाही भाई, हा काय ऐकत नाही ॲक्टिवावाला गडी. पळवतो ॲक्टिवा, याचे पण चढते फुल ओव्हरटेक. लय खर्च. रोड खराब आहे मित्रांनो, मध्ये मधले पॅच तुम्ही बघताय, मध्येच पॅच एकदम खराब येतो. पुन्हा गाडी स्लो करायला लागते, मग परत आपण स्पीड पकडतो. भाई काय खतरनाक घाट आहे हा. काय खतरनाक घाट आहे, अजिबात जागा नाही जायला. 20-25 20-25 20-25 25-30 फार तर. वा, सिनिक ब्युटी, हायवे, घाट आणि लालपरी, एक वेगळंच आणि छान असं कॉम्बिनेशन आहे. चला आपण ट्राय करू याला ओव्हरटेक करायला. नाही जागा भेटत. येस चलो 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 चलो. चल शाबाश. अजून एक. हे जबरदस्त. परत खराब काय झालं यार, खूप उंच जातो आपण, हाईट संपतच नाही. अरे ॲक्टिवा काय ऐकत नाही. हे काय गाडी आहे ते, ओम ट्रॅव्हल्स. नाईस. भाई फुल पॉवर मोडमध्ये चढते गाडी. एवढं सामान घेऊन, लोड घेऊन अजिबात जर्क नाही, काय नाही. Always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never give up, never slow, till I finally prove it. Never listen to the no's, I just wanna keep moving. Keep my head up when I act, head up that's a fact. Never looking back, I'ma keep myself on track. Keep my head up, staying strong, always moving on. Feel I don't belong, tell my thoughts to move along. Push myself to be the best, die with no regrets. Live with every breath, see my message. अजून आहे रे पुढे, तिकडे गेलो ना, या साईडला दरी भारी दिसते. चल मग चल. पण असं थांबायला जागा भेटेल की नाही माहिती नाही. नाही भेटेल, चल जाऊ. आमचा डाबा इथे, तुम्ही काय करणार? नाही चल तिकडून चांगलं घर दिसेल, खरं बोलतोय. थोडं थांबूया, थंडी पण वाजते, ऊन पण लागते. अरे हा एसटीवाला काय करतोय ओ भाई, अरे कुठं चालला? अरे बापरे, आपण थांबतोय मला वाटतं. काय करतोय हा भाई, खतरनाक ड्रायव्हर आहे जो पण आहे. आधी छोट्या मुलांची पिकनिक आहे वाटतं, छोटे स्टुडंट्स आहेत एस टीमध्ये. हा इकडून व्ह्यू छान दिसतोय, आता थांबतोय तो चहा प्यायला. एस टी ड्रायव्हरचा नाद नाही, आपण पण थोडं 2 मिनटं थांबूया आणि परत आपल्या प्रवासाला सुरू करूया. ते बघा अजून एक बाईक गेली. I wanna, if you know, out of living Tokyo. If you seen it, then you mean it, then you know you have to go. Fast and Furious. Fast and Furious. Fast and Furious. Fast and Furious. I wanna, if you know, out of living Tokyo. If you seen it, then you mean it, then you know you have to go. Fast and Furious. भाई जी सिनिक ब्युटी दिसते इथून, प्रत्येक वळणावर एक वेगळा सीन, प्रत्येक वळणावर एक वेगळी सिनरी, प्रत्येक ठिकाणी थांबून फोटो काढायचा वाटतोय. एवढा भारी घाट आहे हा, एक नंबर, फुल मजा.
मला वाटलं तासाभरात आपण हा घाट चढू, पण 1 तासाच्या वर झाला अजून आपण हा घाट चढतोय. खूप मोठा घाट आहे. त्यात आपण 1, 2, 3 ब्रेक्स पण घेतले आणि जागासुद्धा नाही मिळत आहे गाड्या ओव्हरटेक करायला. खूप सारे बायकर्सचे ग्रुप खाली येत आहेत. वरसुद्धा तितकेच जात आहेत. मध्येच एस टी आहेत ज्या महाबळेश्वर मला वाटतं बहुतेक फिरायला आले आहेत छोट्या मुलांची सहल घेऊन. सो एक मोठी जरी गाडी आली तरी ओव्हरटेक करायला खूप हार्ड जातं आहे. अजिबात रूम मिळत नाही आहे. त्याच्यामुळे खूप वेळ लागतो हा घाट पार करायला. पण तेवढीच मजा येते. जितका वेळ लागतो तितकीच मजा येते. आणि एक एक्साइटमेंटसुद्धा आहे आपल्याला इव्हेंटला पोचायची. तीसुद्धा वेगळी आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल, फर्स्ट टाईम या चॅनलवर आला असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, तुमचा अनुभव आहे तो कमेंट करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा. अशाच अजून आपण भन्नाट राईडवर जाऊया. I'm grateful, oh yeah, able, oh yeah, I'm stable, oh yeah, no label, oh yeah, you know me, I have only a path, I'm lonely, but damn, I'm going to win. I want no fake love, I want the real stuff, everybody listen up, cause I'll only say it once, I'm gonna show you all the path, if you want it bad, I'm gonna show you where it's at, yeah, how you can get it back, yeah, cause I ain't never done, I'll be number one, working hella hard until I get just what I want, yeah, rises like the sun, yeah, fatal like a gun, shooters gonna shoot and I'm gonna shoot until I won, yeah, always do it on my own, so I gotta get through it, and the only thing I know is to love what I'm doing, never give up, never slow, till I finally prove it, never listen to the no's, I just wanna keep moving, yeah, I put out all this art, it's my only medicine, yeah, everything I do, I'm just being genuine, yeah, I'm sick of being screwed, feel my own adrenaline, yeah, I do just what I do, and I hope you let me in, yeah. I'm grateful, oh yeah, able, oh yeah, I'm stable, oh yeah, no label, oh yeah, you know me, I have only a path, I'm lonely, but damn, I'm going to win, yeah. पार्किंग आहे इव्हेंटला आतमध्ये नाही पार्किंग नाही आम्ही गरीब रायडर आहोत. सो फायनली मित्रांनो, वेट इज ओव्हर आणि आपण पोचलेलो आहोत IBWच्या पार्किंगमध्ये. ये थोडी सावली पाहिजे का उतर फायनली आपण IBWमध्ये
एंट्री करतोय मित्रांनो. सो मच एक्सायटेड. ये फर्स्ट टाईम गोवा सोडून IBW कुठे दुसरीकडे होतोय आणि ते सुद्धा महाबळेश्वरमध्ये. खूप एक्साइटमेंट आहे. खूप वेगवेगळ्या बाईक्सच्या रेंज बघायच्या आहेत. सो लेट्स स्टार्ट. सो फर्स्ट आपण एंट्री केली आहे कस्टम मेड बाईक्सच्या सेक्शनमध्ये आणि तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या रेंजच्या इथे बाईक आहेत ज्या कस्टम आहेत, ज्या कस्टमाइज्ड आहेत. वाव, ही एक रॉयल एनफिल्ड आहे. जस्ट बघून विश्वास होत नाही. मोस्ट ऑफ द पब्लिक रॉयल एनफिल्ड घेऊनच बनवते जे कस्टम्स आहेत. त्या 80-90% ऑफ द पब्लिक रॉयल एनफिल्ड घेऊनच कस्टम्स करतात. तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या रेंजच्या बाईक आहेत. And this world ain't right, won't accept it. Negative energy, I expect it. Once it's in your mind, it's infectious. So fight for your life and reject it. आता आपण बघणार आहोत हार्ली डेव्हिडसनचं सेक्शन. सो काही न्यू अपकमिंग बाईक्स आल्या आहेत का हार्लीच्या, त्या चेकआउट करूया. तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हार्लीचा कोणता मॉडेल आवडतं. आता एक्सपल्स आणि ही हिमालयन ॲक्रेबिक्स, याचा फ्यूल टँक जो आहे, याची कॅपॅसिटी जास्त आहे. तुम्ही सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमची फेवरेट बाईक कोणती आहे. ही आहे कस्टम मेड बाईक. खूप सेक्सी आहे, मला ती बाईक खूप आवडली ॲक्च्युली. आता आपण जाऊया ॲप्रिलियाच्या सेक्शनकडे. ॲप्रिलियाची ही एक ॲडव्हेंचरस बाईक, स्कूटी SRX. वाव. आणि ह्या काही क्लासिक बाईक्स आहेत. वाव, ह्या विंटेज बाईक्स आहेत मित्रांनो. खूप जुन्या आणि खूप क्लासी आहेत. वाव. And this world ain't right, won't accept it. Negative energy, I expect it. Once it's in your mind, it's infectious. So fight for your life and reject it. You better give me space, I'm protective. My adrenaline spikes when I'm threatened. And if you stay in my way, I'm aggressive. Cause when there's no exit, I'll kill when I'm desperate. Cause when there's no exit, I'll kill when I'm desperate. Cause when there's no exit, I'll kill when I'm desperate. सो आता आपला IBWचा अनुभव संपला आहे. खरं सांगायचं तर गोव्याचा इव्हेंट खूप हॅपनिंग होता. इथे पण बाईक्स होत्या, ब्रँड्स होते, पण तो एक वाव फॅक्टर जो आहे तो ह्या इव्हेंटमध्ये मला थोडासा कमी वाटला. गोव्याचा जो IBW आहे, इट्स अन फेस्टिवल. पण ठीक आहे, तरीसुद्धा चांगला अनुभव होता, मजा आली. आता बाईक्स बघणं, लोकांना भेटणं आणि वातावरण एन्जॉय केलं, हे ह्या इव्हेंटचं एक मुख्य कारण होतं आणि त्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित झाल्या. आता रात्रीचे जवळपास 8 वाजलेत. आम्ही थोडा चहा आणि स्नॅक्स ब्रेक घेतला आहे, कारण पुढे अजून एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आता इथून आपल्याला सांगलीमध्ये जायचं आहे. सांगलीमध्ये भाटवडे ह्या गावात निघायची तयारी करायची आहे. दिवस संपला आहे, पण प्रवास अजून संपलेला नाही आहे.
रात्रीची राईड नेहमीच वेगळी असते. दिवसा दिसणारे डोंगर, रस्ते, दृश्य आता अंधारात हरवली आहेत, पण रायडिंगची मजा अजूनही तशीच आहे. थकवा थोडासा जाणवतोय कारण आपण खूप किलोमीटर प्रवास केला आहे. सकाळपासून बऱ्यापैकी किलोमीटर आपण कवर केलेत. पण जेव्हा मित्र सोबत असतील आणि पुढे अजूनही डेस्टिनेशन वाट पाहत असेल तर एनर्जी आपोआप परत येते. आता पुढे रात्रीचा रस्ता, थंड हवा आणि लांबचा प्रवास. पाहूया भाटवड्याच्या ह्या टप्प्यात आपल्यासाठी अजून काय अनुभव घेऊन येतोय. नमस्कार मित्रांनो, आणि भाटवड्यामध्ये आपली ही सकाळ झाली आहे. आपण गणेश शेठच्या गावी आलो आहोत. गणेश शेठ कळशी. आणि हे बघा भाटवडे. इथून आपण जाणार आहोत एक सिनिक पॉईंट बघायला आणि मग तिथून आपण थेट मुंबईच्या दिशेने जाणार आहोत. काल आम्हाला 3.5 ते 4 तास लागले महाबळेश्वरवरून सांगलीमध्ये यायला. तिथेच आम्ही गणेश शेठच्या घरी रात्री आराम केला आणि सकाळी वी आर बॅक ऑन रोड. हो भाई, फुल ऑफ रोडिंगचा फील येतो इथे. पोचलेलो आहोत आपण आपल्या सिनरीजवळ. भाटवड्यावरून एक 10 मिनटाचाच रस्ता होता, पण खूप मस्त वाटते मित्रांनो इकडे आल्यावर. थंडगार हवा आणि हे ऑफ रोडिंग. हा बघा सीन, वाव, मस्त व्ह्यू आहे. तर मित्रांनो, आता गणेश शेठना टाटा करून आपण निघालो आहोत मुंबईच्या दिशेने. खूप छान जर्नी झाली आपली. एकदम रिकामा रस्ता आहे, खूप मस्त छान वेदर आहे आणि इथून पुढचा प्रवास सुरू. तर आपण पेट्रोल भरूया. आपले टँक एकच गाडी आहे, सो आपण इथे टँक फुल करूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. गाईज, खूप भूक लागली. आता एक मस्त ढाबा बघणार आणि जेवणार आणि तिथून सुरू होईल आपला शेवटचा टप्पा, मुंबईकडे परतीचा प्रवास. काल सकाळी आपण घरातून निघालो तेव्हा हा प्रवास नेमका कसा असेल याची कल्पनाही नव्हती, पण या 2 दिवसांनी खूप काय दिलं. महाबळेश्वरचे घाट, अनपेक्षित फॉग, लांबचे हायवे, ट्रॅफिक, IBW. तुम्ही जर इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही फक्त व्ह्यूवर नाही, तुम्ही या संपूर्ण प्रवासाचा एक भाग आहात. म्हणून कमेंटमध्ये एकच शब्द लिहा, फॉग ट्रॅव्हलर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढच्या राईडमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत टँक फुल असू द्या, मन मोकळं असू द्या आणि पुढचा रस्ता नेहमी नवीन असू द्या. मी सौरभ मोरे, सायनिंग ऑफ, मुंबई बाउंड. आणि ही आपल्या राजादादांची हिमालयन पंक्चर झाली आहे. इथून पनवेलचा रस्ता 1-1.5 तासावरच आहे. सो गुड बाय, टेक केअर. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.